कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. अरे हा बोगस बोगस ठिकाणी घर घेतलं. मामा ये. अरे काय बोगस ठिकाणी घर असू दे बोगस ठिकाणी घर घेतलं रे. मी खाली आलो बिल्डिंग मध्ये घुसलो. हो. तिथे खाली टपरी आहे. त्या टपरीवाल्याला म्हणलं 120 300 लाव. ते भांडला माझ्याशी. बाई यो मामा ती टपरी नाहीये पानाची. मग अरे ती वॉचमनची केबिन आहे एंट्रीला. वॉचमनला एक केबिन आहे. अरे कमाल आहे तुम्ही. 1 मिनिट वॉचमन म्हणजे कोण? तुमचा नौकर ना? अरे यो मला शिव्या देत होता मला वॉचमन. बया मग? ए दादा आत्ताच्या आत्ता जाण त्याला. मी बघतो एक मिनिट. असू दे काय बघायची गरज नाही आहे. त्याला सोसायटीतले लोक दवाखान्यात घेऊन गेले. बाई का ते बोलला ना याचं दगड मारला 3 दात पाडले मी तिची आता. बाई काय अक्कल आहे का माणसाला? बया कशी बोलती बघा सासूच्या भावाला. आमच्या वेळी असं नव्हतं बाया. अहो तुमच्या वेळेला वॉचमॅनला केबिन मध्ये जाऊन कोणी दगडाने मारायचं पण नाही. ती जाऊ दे वॉचमन आणि पेचमन. ए बाळा तू जा बागत जाण ते मांडवाची तयारी करत जा लवकर. ऐक ना मावशी, असं नाही थांबवता येणार पाहुण्यांना असं गार्डन मध्ये ग. सोसायटी आक्षेप घेईल ना, कारवाई करेल सोसायटी. काही नाही होईल. कुणी काय बोललं तर मला पुढं कर. अगं ते काय गल्लीतलं भांडण आहे का? कोणी काय बोललं की मग आईला पुढे करायचं? होतं सगळं. तू नको घाबरू. हे बघ तू एक काम कर. तो आचारी चांगला बोलव. कळलं ना? हा जेवणाचा आचारी चांगला पाहिजे. त्याला म्हणावं स्वयंपाक आदल्या दिवशी पासूनच सुरू कर. ऐन टायमाला असं तारंबळ नको पाहुण्यांची. बरोबर आहे. आणि कुठे करणार हा सगळा स्वयंपाक? खाली कुठे? खाली नाही का गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यावाला म्हणा तुमच्या गाड्या काढा पटापटा. आणि नाही ऐकलं मला सांग दगडानं फोडतो एक एक गाडी. यांच्याकडे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त दगडच आहे का? तू गप ग बरोबर बोलतोय. मग काय ते? आपला धाक पाहिजे. कळलं ना? तू सांग नाही तर आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगू. नाही अगं आई, ते कसं पार्किंग आहे ना, लोकांचं पार्किंग आहे ते सगळं. असं नाही करता येणार ना. गाड्या बाहेर लावल्या तर मग आरटीओ वाले उचलून घेऊन जातील ना गाड्या. काही होत नाही. मी बघते कसं उचलतात ते. मला पुढे कर तू. ह्यांना एखाद्या गाडीच्याच समोर पुढे करा. अगं ते आरटीओ वाले आहेत, अतिक्रमण वाले नाही. आणि ऐक वास्तुशांतीला 8 भटजी बोलावे लागतील. 8. अगं 8 काय इकडे नाही मिळणार. मी गावाकडून 8 मागवलीच आहे. मागवलेत? अगं आई आपलं घर केवढं, इथे 2 भटजी बसले तर 6 जणांना बाहेर थांबावं लागेल. आपलं घर भरेल अख्खं ना. अरे 2-2 आळीपाळीने बसतील ना, बाकीचे वरंड्यात बसतील. बस बरोबर आहे. मग 2च बोलवायचे ना, 8 कशाला बोलवले? 2 न काय होते? 8 बोलवलेच आपण. अरे 8 म्हणजे कसं गावात मान राहील ना आपला. काय चाटायचा आहे तो मान? माणसाटाला तू का बैल आहेस का? शी बाई, मला तर टेन्शनच आलंय. एवढ्या सगळ्या लोकांना कसं मॅनेज करायचं घरात? अगं त्यात काय टेन्शन घ्यायचं. पुन्हा पुन्हा होणार आहे का वास्तुशांती? बरोबर आहे. मग फक्त आपल्या पाहुण्यांना नीट आयर कर बाबा बस. हा मी काय म्हणते, सरळ सरसकटनं सगळ्यांना 1000-1000च्या 200-250 साड्या घेऊन टाक. 1000-1000च्या 200? अगं, काय बस्ता बांधायचा का काय? आपल्याला चालेल. काय बसता म्हणतो ना. साड्यांचं येते. अच्छा बसता. अच्छा करावं लागतं बेटा आपल्याला. अरे तुला सांगते परवा ती पगारे बाई आहे ना, तिने मला साडी दिली होती 1600 रुपयाची. बाई मला कलर आवडला नाही म्हणून ती मला परत घेऊन गेली दुकानात बदलायला रिक्षानं. हा आता ती येणार म्हणल्यावर तिला 1200ची तरी घ्यायलाच लागल. शिवाय तिची पोरं येणार, 2 सुना येणार, 5 नातवांडा येणार. मग समजेशनी काय ना काहीतरी घ्यायला लागलच ना बाबा. मला असं का वाटतंय काय माहिती, मी घर घेण्यापेक्षा ना मंदिर बांधायला पाहिजे होतं. का? कमीत कमी तिकडे बसून भीक तरी मागता आली असती ना मला. बया भद्र बोलतोय हा पोरगा. हा तू भीक मागायला तू काय हिच्या घरात जन्माला आलायस का? ओ सासूबाई, काय वाटेल ते बोलताय का? माझ्या घरचे काय भिकारी आहेत? माहिती किती ताल्यावर येते. वहिनीच्या भावजाच्या डोळे जेवणाला गेलो होतो, तिच्या मायने मला छापील साडी दिली होती. एका धुण्यात पांढरी फटक झाली होती अख्खी. हो, पांढरी फटक पडली तरी तू नेसतच होतीस की. लोक मला विचारायचे भाऊजी कधी गेले.
बरोबर आहे. त्या रंगनाथ सोनावण्याची पोरगी असेल ती. हा. तिला आपलं काही चांगलं बघवतच नाही. मी तिला वास्तू शांतीची ना पत्रिकाच दिली नाही. एक मिनिट एक मिनिट, तू पत्रिका छापलेस? हा 1200 छापलेत. बाप. हा आणि त्या संपल्यावर 200 झेरॉक्स काढून वाटल्या आम्ही. फक्त 1400 रे, फक्त 1400 छाप. मग अगं ऐक ना आई, अगं एवढे लोक सगळे जर इथे आले तर लोकांना वाटेल एखादा मोठा मोर्चाच आलाय ग. असू दे, जास्त लोक असले ना तर आजूबाजूच्या लोकांना धाक राहतो. धाकधूक तर माझी वाढायला लागली आता. किती लोक बोलवले? अगं बाई, माझा माय फोन 15 कुठे? माय फोन 15? हा कधी घेतलास तू? हा काय, हा 15वा फोन आहे ना माझा, म्हणून म्हणले माय फोन 15. हॅलो, मी द्रुपदाबाई बोलते मुंबईवरून. कोण बोलते? हा संगीता बोल. तुझ्या ताईचा फोन आहे. हो हो. हा हा पोचले बाई, पोचली. तुम्ही किती लोक येत आहे? हा जावई, 2 पोरं तुझी, तुझी सासू हा या या या. आणि सासऱ्याला घरी कशाला ठेवती? नाही नाही नाही, काय अडचण नाहीये. हा या तुम्ही सगळे. तुम्ही 8 जण झाले असाल ना तर जीप करून टाका सेपरेट. हा आपला बाळू देईल की पैसे, नको काळजी करू. हो हो, हे ऐकून बाळूच्या पोटात गोळू आलाय. काय काय म्हणती? पिंकीला बोलायचे. दे दे तिला, दे दे. हा अरे माझ्या पिल्लू, काय करतले पिल्लू? मामाच्या गावाला यायचे. काय काय चमुंदल, चमुंदल बघायचा. चमुंदल ये ये ये. हा काय पाहिजे ते सगळं मिळेल तुला. ये तू, मामा दाखवील की. हा अजून काय पाहिजे पिल्लूला? मामाला पिल्लूला थोडं 26 आण म्हणावं आता. ठेव ठेव फोन ठेव तू. हा ठेव. हा हे बाळू, ते एसएल वर्ड का काय असतं ना, त्याची 10-12 तिकीट काढून टाक. 10-12 लोक येत आहेत. हो, संगीताच्या सासरची माणसं येत आहेत. मला पण सलवडला जायचं. मामा, त्या वॉटर पार्क मध्ये का खालून जाऊन दुसऱ्या पोराच्या चेड्डावडाला लय मजा येते. त्याला मजा नाही बाळा, दळबद्रीपणा म्हणतात. असू दे वहिनी, असू दे. ए दादा, हे संगीताचे सासरकडचे आणि आम्ही एक पकडून सगळे 20 एक तिकीट काढतो. हा 20 काढ 20. हो काढ बाबा काढ. अहो, आम्ही तरी गावच्या लोकांनी कधी पाणी बघायचं? मग काय? पाणी एका बघायला- माणसाचं तिकीट 1000 रुपये आहे ग तिकडे. नाही नाही, एका दिवसाचं विचार ना त्यांना किती होती. एका दिवसाच सांगतोय. काय महिनाभराचं यायला ते काय एसटीचा पास आहे का तो? नसल जमत तर राहू दे. एकुलती एक बहिण्याची सासरच्या समोर कशी नाचत होईल तिच्या. मग नको नको करू बाबा, चुकलं चुकलं माझं. मला नको नको तसं नाही करायचं. नको, नको, नको. बघतो, थांब तू, थांब जरा. नको करू. बघतो मी. अहो बघतो काय बघतो, त्यांना सवय आहे प्रत्येक वेळेला अखंड तांडव करण्याची. बोलली चोंबडी बोलली, पहा. तसं नाही ते. अगं तसं नाही म्हणजे पहा म्हणजे आमच्या वेळेला असं नव्हतं बाई. हो बाईच्या आसवांची बाईलाच किंमत नाही. तू एका लेकीची आई होशील ना तेव्हा तुला कळल आईचं काळीज. तेच आईचं काळीज जरा पोरासाठी पण तुटू दे की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.